26 तारखेपासून दीपालीला न्याय मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन, तीव्र लढा संपूर्ण जिल्ह्यामध्ये देण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले होते। आमच्या असं लक्षात आलं की सगळी IAFS अधिकाऱ्यांची पूर्ण लॉबी, अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सगळ्यांनी मिळून तपासाच्या पूर्वीच अप्पर मुख्य वनसंरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या MS रेड्डी यांना वरदहस्त देऊन तपासाआधीच त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केलेला होता। दीपालीने आपल्या मृत्यूपत्रामध्ये, आपल्या सुसाईड नोट्समध्ये वारंवार ज्या रेड्डींचा उल्लेख केलेला होता त्या रेड्डींवर कारवाई व्हायला कोणी तयार नव्हतं। अखेर आमच्या लढ्यामुळे आज रेड्डींच्या निलंबनाची वार्ता आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। रेड्डींचं केवळ निलंबन करून चालणार नाही, रेड्डी कल्प्रिट आहेत, रेड्डी दोषी आहेत। आणि अमरावतीचे पालकमंत्री असतील, अमरावती जिल्ह्यातले दुसरे मंत्री असतील, अमरावतीचे SP असतील, यांनी जे त्याला आजपर्यंत पाठीशी घालण्यात आलं, या संदर्भात आमची मागणी आहे की रेड्डीला बडतर्फ केलं पाहिजे, रेड्डीला सहआरोपी केलं पाहिजे या प्रकरणामध्ये, आणि पुन्हा वन विभागामध्ये दुसऱ्या कोणात दीपालीला प्राण गमवावे लागणार नाही अशी परिस्थिती वन विभागात निर्माण झाली पाहिजे। यासाठी आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत। याच्या पुढची तुमची काय भूमिका असणार आहे आंदोलनाची? नाही, आंदोलनामध्ये आमचं स्पष्ट आहे की रेड्डीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, रेड्डीला सहआरोपी केलं पाहिजे आणि या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, दीपालीला न्याय मिळाला पाहिजे आणि पुन्हा कोणी दीपाली पुन्हा उद्भवली नाही पाहिजे, पुन्हा एखादी दीपालीसारखी घटना घडू नये यासाठी पूर्ण कारवाई या प्रकरणामध्ये झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही आमचा आंदोलनाचा रेटा कायम ठेवणार आहोत।